हॉस्पिटलमध्ये असलं की रोज काय ना काय नवीन टेन्शन असते, रोज काय ना काय नवीन ऐकायला मिळते, रोज डॉक्टर काय ना काय नवीन सांगतात आणि त्याचं टेन्शन येते. परत पेशंटचा आजार एक असते, पण हॉस्पिटलमध्ये राहून मला तर असं वाटतं की ते हॉस्पिटलमध्ये राहूनच ते दुसरे आजार उद्भवतात का काय असं वाटते कधी कधी पेशंटला. कारण तुम्हाला माहितीच आहे, मी पण सिस्टर आहे, मी पण हॉस्पिटलमध्ये काम केलं आहे आणि पेशंट बघितले आहेत की काय काय पेशंटला काय होतं माहिती का, एका ठिकाणाला बसून बसून आजार वाढतात, दुसरेच काय तर आजार असते त्यांना एक, पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर 10-15 दिवसानं बरंच काय काय निघते. किती त्यांना कधी त्या जाणवत पण नसते, त्यांना काय होत पण नसते, पण बरंच परत काय काय निघते आणि त्याचं सगळं ट्रीटमेंट चालू होते. उलट काय म्हणते त्याला, पेशंटला ते कळून उलट पेशंट खचून जाते त्यात, बरोबर आहे का नाही. आणि त्याच्यासोबतचं जी माणूस राहिलेला असते ना, ते सुद्धा वैतागून जाते अक्षरशः बसून बसून बसून. त्यामुळं मी व्हिडिओ टाकला होता बघा, एक कोर्टाची पायरी आणि एक हॉस्पिटलची पायरी कधी चढू नये माणसाने. हॉस्पिटलची पायरी चढल्यावर घरदार राहते का नाही त्याचा पण पत्ता लागत नाही, आणि कोर्टाच्या पण तसंच, कोर्टाच्या पायरी चढल्यावर पण घरदार राहते का नाही, म्हणजे घराचा पाक काय म्हणतात त्याला, हे वाटोळ होऊन जातं असं असते हॉस्पिटल आणि घर, म्हणजे कोर्ट लागला की. तर माझ्या मिस्टरांचं पण असं 4 महिने झालं आम्ही तर फिरायला लागलो माहिती आहे का, सगळीकडे घेऊन त्यांना. काय सांगायचं, लय म्हणजे लय आता कधी एकदा नीट होते असं झाले. कारण 4 महिन्यापासून सारखं दवाखान्यात चालू आहे, इकडं तिकडं चालू आहे सारखं. ऑपरेशन तर आता ठरलं बरं का करायचं, डॉक्टरांनी तारीख नाही दिली पण ठरलं ऑपरेशन करायचं, पण देतील 1-2-4 दिवसात तारीख. आणि मला सांगायचं होतं की आता तुम्ही सगळेजण विचारता, म्हणजे एवढं सोलापूर सोडून एवढं लांब कशाला नेले, सुरतला कशाला नेले, गुजरातला कशाला घेऊन गेलेत तुम्ही. तर आपल्या तिकडं सोलापूरला ट्रीटमेंट होत नाही का, सोलापूरला ट्रीटमेंट होत नाही आहे म्हणूनच आम्ही इकडं गुजरातला घेऊन आलो त्यांना. त्यांचा आजार थोडासा वेगळा आहे, म्हणजे आता कुणाकुणाला पेशी कमी होतात किंवा जास्त होतात, पण त्यांचं तसं नाही आहे. त्यांचं कसं माहिती आहे का, त्यांच्या रक्तात पेशी तयारच होत नाहीत किंवा कमी प्रमाणात तयार होतात असं आहे ते. मग त्यामुळं त्यांचं कसं, ब्लड जर समजा लागलं तर ते लवकर ब्लड थांबत नाही. त्याच्यामुळं आपल्या तिकडं ते इंजेक्शन नाही आहेत की ज्याने म्हणजे त्यांना जर समजा लागलं केलं तर जे इंजेक्शन दिल्यानंतर ब्लड थांबते त्यांचं, ते इंजेक्शन आपल्याकडे जास्त प्रमाणात नाहीत. आणि आम्हाला ऑपरेशनसाठी जास्त इंजेक्शन लागणार आहेत आणि ते आपल्या सोलापूरमध्ये नाहीत, आणि ते इंजेक्शन असल्याशिवाय कुठलंच डॉक्टर ऑपरेशन करायला तयार होत नाही. त्यामुळं मग गुजरातला कसं भरपूर इथं स्टॉक आहे इंजेक्शनचा, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. आणि आम्ही चौकशी केली सगळी, म्हणजे कन्फर्म करणार का ऑपरेशन, इंजेक्शन अवेलेबल आहेत का, तिथूनच सगळं बसून सगळी चौकशी केली. आणि गुजरातला तुम्हाला माहीत आहे, आपल्या मोदीचं गुजरात आहे, त्याच्यामुळे इकडं कशाची कमतरता नाही आहेच मुळात म्हणलं तरी. आणि इकडे इंजेक्शनचा स्टॉक पण भरपूर आहे, जेवढे लागतील तेवढे अवेलेबल लगेच करून देतो म्हटलेत, आणि केलेत पण बरं का. आता त्यांनी अवेलेबल सगळे इंजेक्शन वगैरे सगळं अवेलेबल केले, सगळ्या ऑपरेशनची तयारी केली. फक्त ते सूज थोडीशी पायाला सूज आहे ना, त्याच्यामुळे ते म्हटले की थोडीशी सूज उतरू द्या आणि मग आपण ऑपरेशनला घेऊ शकतो पेशंटला. त्यामुळं ऑपरेशन राहिलं आहे. पण आपल्या तिकडं सोलापूरचं कसं माहिती का, ते थोडंसं रिस्की वाटत होतं त्यांना की इंजेक्शन समजा कमी पडले तर ब्लड थांबणार नाही ऑन द स्पॉट, ऑपरेशनच्या बेडवरती काय करायचं ब्लड नाही थांबलं तर, असा प्रश्न होता. म्हणून आपण तिकडे सोलापूरला ऑपरेशन केलेलं नाही आहे, गुजरातला आणले तेवढ्यासाठी फक्त. आणि कुठलाच डॉक्टर आपल्या तिकडचा तयार पण नव्हता, रिस्की म्हणजे एवढं रिस्की आहे ऑपरेशन, त्याच्यामुळं कुठलेच डॉक्टर तयार नव्हते. इकडचे डॉक्टर लगेच तयार झाले, करतो म्हणले, आम्ही अगोदर असे भरपूर ऑपरेशन केलेत अशा पेशंटचे असं म्हटले त्यांनी. त्यामुळं आम्ही इकडंच घेऊन आलो आणि इथं पेशंट पण व्यवस्थित आहे आणि मला पण असं एवढं काय टेन्शन नाही राहिलं, कारण सगळं इंजेक्शन वगैरे अवेलेबल झालेत. पेशंट त्यांनी एवढी भारी काळजी घेतली नाही इथं आल्यानंतर, खरंच खूप भारी वाटलं बरं का. म्हणजे असं पेशंट आलं की त्या पेशंटचं म्हणजे असं काहीच त्यांनी ठेवतच नाहीत, प्रत्येक गोष्ट असं पटापटा म्हणजे करून घेतात लगेच. आता पेशंट आला आहे उद्याच्या असलं काय नाही आहे इथं लय खूप फास्ट प्रोसेस आहे. त्यामुळं होईल आता ऑपरेशन 2-4 दिवसात, कधी आहे ते मी सांगतेच, ऑपरेशनच्या आदल्या दिवशी सांगेनाचं. पण आता सगळं व्यवस्थित आहे, चांगलं आहे आणि इथून पुढंही चांगलंच होणार आहे.
मला खूप विश्वास आहे. तर पुढं काय कधी ऑपरेशन वगैरे सगळं तुम्हाला सांगतेच. तेच तेवढं सांगासाठीच व्हिडिओ टाकला होता की सगळेजण मला विचारत होते की आपल्या सोलापूरमध्ये एवढं ट्रीटमेंट नाही का, एवढं तिकडं तेवढा लांब नेलं त्यांना, आपल्या सोलापूरमध्ये का नाही आहे, असं काय झालं नेमकं, काय हे ते खूप खूप म्हणजे खूप प्रश्न विचारत होते सगळेजण. त्याच्यामुळं म्हटलं व्हिडिओच बनवून टाकावा, म्हणजे सर्वांनाच त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यामुळं व्हिडिओ बनवला आहे. दुसरं काय विशेष नाही आहे एवढं काय, पण तरी पण बनवला आहे व्हिडिओ. अजून काय प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच उत्तर देईन. ओके, बाकीची तर अपडेट मी तुम्हाला नंतर देईनच. धन्यवाद.